शास्त्रांनी आपल्या धर्मग्रंथांनी मुक्तकंठाने वर्णन केलेलं आहे. गुरूंचा अगाध महिमा मुक्तकंठाने वर्णन केलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांना गुरूंचं महात्म्य हे समजून येतं. सध्या जर बघावं, गुरु आणि संत या नावाखाली बरेच लोक कुणाच्या नादी लागलेले दिसतात. बरोबर शब्द वापरतोय मी, नादीच. सध्या गुरु आणि संत या नावाखाली बरेच लोक कुणाच्या नादी लागलेले दिसतात. काही म्हणतात आमचे गुरु विधेय आहेत, त्यांना सगळं चालतं. बरं. काही म्हणतात आमचे गुरु नुसते दुधावर राहतात. बरं, ठीक आहे. काही म्हणतात आमचे गुरूंचं सद्गुरूंचं 12 वर्षापासून मौन आहे. बरं, मला सांगा, ही सद्गुरूंची लक्षणं कुठल्या ग्रंथात दिलेली आहेत? कुठल्याच नाही, त्यांनीच मनानं ठरवून घेतलं माऊली. आणि वा, बोला. वा, त्यांनी आपल्या मनाने ती गुरूंची लक्षणं ठरवून घेतली आणि त्या दृष्टीने गुरूंकडे बघायला लागले, म्हणून त्यांची फजिती झाली. सगळे तुम्ही सध्या टीव्ही बघताय. खरात प्रकरण आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. खरात प्रकरण आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. रोज नवीन नवीन प्रकरणं बाहेर येत आहेत, त्यांची नवीन नवीन प्रकार त्यांचे बाहेर येत आहेत. अनेक लोक, त्या एज्युकेटेड लोक, मायबाप एज्युकेटेड लोक सुद्धा त्यांच्या मागे लागलेले आहेत आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आळंदीमध्ये काही विद्यार्थी साखरे महाराजांना भेटले आणि बाबांना सांगितलं, म्हणे बाबा, आळंदीमध्ये खूप मोठे साधू आलेले आहेत, नुसतं दुधावर राहतात ते. बाबांना राग आला माऊली. बाबांना राग आला. बाबांनी खडसावलं, अरे बाबा, नुसतं दुधावर राहतात, हे जर साधूचं लक्षण केलं, त्या लक्षणाची अतिव्याप्ती मांजर बोक्यावर जाईल. मौन राहणं हे जर साधूचं लक्षण केलं, जगातल्या सगळ्या मुक्या माणसांना आपल्याला साधू म्हणावं लागेल, कारण ते सुद्धा एक अवाक्षर आपल्या जीवनात बोलत नाही, त्यांनाही साधू म्हणावं लागेल. काही खातो, काही पितो, हे जर साधूचं लक्षण केलं, लक्षणाची अतिव्याप्ती डुकरावर जाईल, कुत्रावर जाईल. बरोबर आहे. म्हणून लक्षणामध्ये बसेल तोच खरा संत. काही लोक असं म्हणतात, जाऊ देव माऊली, कसे का असेत ना, आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे ना, म्हणजे झालं. हे म्हणणं चुकीचं आहे. हे म्हणणं चुकीचं आहे. कसं काय? माऊली सांगतात, काय सुरतरू म्हणून बाबूड सेविली करी. एकाने कल्पतरूचं झाड समजून बाबडीच्या झाडाची सेवा सुरू केली. कितीही त्या बाबडीची झाडाची सेवा केली, मला सांगा, त्याला कल्पतरू सारखं फळ येईल का? शक्यच नाही. झाड कशाचं आहे? बाबडीचं आहे. त्याला कल्पतरू सारखं फळ कसं काही? तसं मायबाप योग्य माणसाची जर आपण संग केला, नुकसान आपलं ठरलेलंच आहे. माऊली ओवी सांगतात परत, हार निडयाचीच दुसरा, या बुद्धी आतू घातला विकारा, का रत्ने म्हणून गारा वेची जेवी. एकाने नीलमण्याचा हार समजून साप गड्यामध्ये घालून घेतला. एकाने नीलमण्याचा हार समजून साप गड्यामध्ये घालून घेतला. मला सांगा, तुम्ही सगळे ज्ञानी लोक, त्याला हार घातल्याचा आनंद प्राप्त होईल का? ओ, साप गड्यामध्ये तर त्याला हार घातल्याचा आनंद कसं काय प्राप्त होईल? तसं चुकीच्या माणसाची जर आपण संगत केली, नुकसान आपलं ठरलेलं आहे. तुका म्हणे, ऐसे गुरु शिष्य जाण, विठोबाची आन नरका जाती. विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका ऐकलं तुम्ही प्रमाण? काय प्रमाण ऐकलं? महाराज सांगतात, चुकीच्या माणसाचा संग केला, गुरु आणि शिष्य कुठं शोधायचं नाही त्यांना. कुठं सापडतील? दोन्ही बी नरकामध्ये, दुसरीकडे जागा नाही त्यांना. म्हणून मायबापू, कोणावरही विश्वास ठेवताना आपण आधी परीक्षा घेतली पाहिजे. एक शेतकरी होता, तुमच्यासारखा उत्तम प्रकारे शेती करायचा. मका लावलेला होता शेतामध्ये आणि कणीस एकदम उत्तम प्रकारे शेती करत होता. मक्याचं पीक अतिशय उत्तम होतं. कणीस लागलेलं होतं, दाना भरण्याची वेळ होती आणि शेताला खत देणं अत्यंत आवश्यक होतं, मटेरियल देणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्या भाऊकडे पैसे नव्हते. काय करावं बा? गावामध्ये फिरला, यांना म्हणाला, माऊली पैसे देता का? उसने द्या. यांना म्हणाला, उसने द्या, तुम्हाला 10-15 दिवसात परत करतो. सगळं गाव फिरला, 2-4 दिवस फिरला, तरी त्या माणसाला पैसे काही मिळाले नाहीत. शेवटी त्याने आपल्या पत्नीला सांगितलं, म्हणे बघ, शेतामध्ये आपला मका अतिशय उत्तम आहे, पीक अतिशय उत्तम आहे, त्याला खत देणं अत्यंत अर्जंट आहे, आवश्यक आहे. मी गावामध्ये 2-3 दिवसापासून प्रयत्न करतोय, पण मला यश काही येत नाही, पैसा काही भेटत नाही. आता तू असं कर, तुझ्याजवळ सोन्याचा दागिना आहे, तो मला दे, मी तो मोडतो आणि खत देऊन देतो. जेव्हा आपलं उत्पन्न येईल तेव्हा त्याच्यात थोडीफार वाढ करेल आणि तुला परत देऊन देईल. बाईने बघितलं, मला 2-4 दिवसापासून धावपळ करतायत, पैशाची व्यवस्था होत नाहीये. त्या ताईंनी सोन्याचा एक दागिना काढला, माणसाजवळ दिला.
माणसानं ताब्यामध्ये घेतला, नगरला गेला, सोनाराच्या दुकानावर गेला, तो दागिना सोनार दादाकडे दिला, सोनार दादाने तो दागिना आपल्या ताब्यात घेतला, त्याचं मोजमाप केलं, पैसे दिले. असं होतं का? मला माहित आहे बाडवणीचे लोक पैसे सोनं मोडत नाही, एकदा केलं का? पण तरी तुम्ही लक्ष ठेवा, ज्या वेळेस आपण सोनार दादांकडे सोनं घेऊन मोडण्यासाठी जातो, काय करतात बरं? आधी त्याला आगीत टाकतात, तपासतात, बरोबर आहे. त्यांची खात्री पडली हे शुद्ध सोनं आहे, तेव्हाच त्याचं मोजमाप करतात. त्या आगीमुळे काय होतं, त्याच्यातला हिनकसपणा निघून जातो आणि सोनार दादाची खात्री पडली हे सोनं आहे, तेव्हाच त्याचं मोजमाप करतात आणि त्याचे कॅल्क्युलेटरवर हिशोब करून पैसे देतात. परिणाम काय होतो मायबाप सांगू तुम्हाला असं कुठंच वाचायला मिळणार नाही पेपरामध्ये की या गावच्या सोनाराची सोनं खरेदीमध्ये फजिती झाली. युट्यूबवर कुठेच बघायला मिळणार नाही, बातम्यांमध्ये कुठंच ऐकायला मिळणार नाही की या गावच्या सोनाराची सोनं खरेदीमध्ये फसवणूक झाली. कारण सोनार दादा प्रत्येक वेळेस तपासणी करतात मायबाप. त्यांचा मित्र येऊ द्या, रात्रंदिवस त्यांच्याकडे बैठक करणारा त्यांचा सोबती येऊ द्या, त्यांचा साडू येऊ द्या, त्यांचा भाऊ येऊ द्या, प्रत्येक वेळेस ते सोनं तपासतात, नंतरच पैसे देतात. म्हणून त्यांची फजिती होत नाही. कबीर महाराज सुद्धा आपल्याला सांगतात, बेस देख मत भूलिए बुझे लीजिए ज्ञान, बेस देख मत भूलिए बुझे लीजिए ज्ञान, बिना कसोटी होत नाही कांचन की पहचान. विठ्ठल शुद्ध कसोनी पहावे, वरलिया रंगा न बोलावे. मायबाप, आपण सुद्धा परीक्षा घेतली पाहिजे. कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर आपण सुद्धा परीक्षा घेतली पाहिजे. मग आपल्याला गुरु करायचे आहेत ना, त्यांची लक्षणं आपल्याला माहित पाहिजे. काय लक्षणं त्यांची मी सांगत नाही बरं का. विचार सागर करते स्वामी निश्चलदासजी महाराज विचार सागर ग्रंथामध्ये सद्गुरूंची लक्षणं सांगतात. 3 लक्षणं सद्गुरूंची. कोणकोणती? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. विठ्ठला लक्षण माय बापू, तुम्ही याही पुढे लक्षात ठेवा. ज्याही वेळेस तुम्ही गुरु कराल त्या आपल्या सद्गुरूंमध्ये ही 3 लक्षणं असली पाहिजेत. पहिलं लक्षण सांगितलं तुम्हाला, श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे काय? शास्त्राध्ययन केलेलं. आपण ज्यांना सद्गुरू समजून शरण जातो ना, ते सद्गुरू सुद्धा एखाद्या महात्म्याला शरण गेलेले असले पाहिजे. त्यांच्याकडे हे ज्ञान परंपरेनं आलेलं असलं पाहिजे. त्यांचंही एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रिक शिक्षण झालेलं असलं पाहिजे आणि त्यांच्याकडे हे ज्ञान परंपरेनं आलं असलं पाहिजे. आपल्या धर्मामध्ये परंपरेला अतिशय महत्व आहे मायबाप. कारण का सांगू तुम्हाला, धर्म आणि ब्रह्म हे विषय अतेंद्रिय आहेत. हे संप्रदायपूर्वकच ग्रहण करावे लागतात. विठ्ठला अजून सांगू, आपल्या सद्गुरूंचं धार्मिक शिक्षण झालेलंच असलं पाहिजे. का? कारण शिष्यांना ज्या शंका येतात ती निरसन करण्याची ताकद अध्ययनाने येते मायबापू. त्यांचं संस्कृत प्राकृत ग्रंथांचं अध्ययन झालेलंच असलं पाहिजे. ते सुद्धा एक आध्यात्मिक क्षेत्रीय शिक्षण त्यांचं झालेलं असलं पाहिजे. याला म्हणायचं श्रोत्रिय. दुसरं लक्षण आहे ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ते सुद्धा ईश्वराशी एकरूप असले पाहिजे. त्यांच्याही जीवनामध्ये नित्य हरिपाठ असला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण असलं पाहिजे, पंढरपूरची वारी असली पाहिजे, गीता भागवतासारखा एखादा ग्रंथ असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे करतायत ना, त्यांच्यावर त्यांचा विश्वास असला पाहिजे. कारण बायबाप सांगू तुम्हाला, आज असे कित्येक लोक दिसतील तुम्हाला ज्यांचा या धर्मावर विश्वास नाही, पण ते त्यांचा प्रचार करतात. कबीर महाराज अशा लोकांना खडसावतात बरं का. ऐका प्रमाण, करणी बिन कथनी कथे अज्ञानी दिनरात, करणी बिन कथनी कथे अज्ञानी दिनरात, कुत्ते समान बुकत फिरे सुनी सुनाई बात. विठ्ठला आणि तिसरं लक्षण सद्गुरूंचं दयाळू. त्यांच्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे. समोरच्या लोकांचं चांगलं झालं पाहिजे असा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. ही सद्गुरूंची 3 लक्षणं आहेत माझ्याकडे. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी आहेत गुरु आहे ते, जो मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. विठ्ठल एखादा तुमच्यापैकी जाणकार व्यक्तीच्या मनात शंका येऊ शकते, माऊली तुमचं असं म्हणणं आहे माणसांच्या बाबतीत थोडा संदेह आहे ना. आता आम्ही असं करतो, आत्मज्ञान प्रदान करणारी भरपूर पुस्तकं बाजारामध्ये उपस्थित आहेत. आता आम्ही नगरला जातो, ती ज्ञान प्रदान करणारी पुस्तकं खरेदी करतो, घरच्या घरी त्यांचं अध्ययन करतो आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेतो.
हे सुद्धा चुकीचंच आहे मायबाप. कसं काय समजून घ्या. तुमच्या गावामध्ये बाडवणीमध्ये एक तरुण मुलगा आहे, इंग्रजीचं चांगलं ज्ञान आहे त्याला. कुठलंही पुस्तक तुम्ही त्याच्याकडे दिलं फटाफट तो वाचून टाकतो, त्याला त्याच्या अर्थाची उत्पत्ती करता येते, अर्थ त्याला कळतो. एकदम हुशार मुलगा आहे. त्याने काय केलं, बाजारामध्ये गेला नगरला, MBBS साठी लागणारी सगळी पुस्तकं खरेदी केली, घरच्या घरी अध्ययन केलं आणि तो डॉक्टर झाला. पटतं का तुम्हाला? पटतं का? शक्यच नाही मायबापू. जर डॉक्टर व्हायचं असेल तुम्हाला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल. तिथं असणारी तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी आपल्याला एक एक विषय समजवतील. 4-5 वर्षाचं अध्ययन करावं लागेल, 1 वर्ष प्रॅक्टिकल करावं लागेल, तेव्हा आपण डॉक्टर होऊ. बरोबर आहे. इंजिनियर व्हायचं असेल इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल, वकील व्हायचं असेल लॉ कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि सांगू तुम्हाला, मग सगळं शिक्षण घेण्यासाठी जर प्रत्यक्ष गुरूंची गरज भासते, मग अध्यात्म विद्या सहज कस काय प्राप्त होईल? विठ्ठला अजून सोपं सांगतो तुम्हाला. तुमचा मुलगा किंवा नातू शाळेमध्ये जातो, प्रत्येकाच्या घरी शाळेत जाणारी मुलं आहे. तुम्ही त्याला बोलवायचं, दादा दादू इकडे बरं. तो जवळ आला तुमच्या, पुस्तक दाखव बरं मराठीचं पुस्तक घेऊन घ्यायचं त्याच्याकडून. विचारायचं त्याला, किती धडे शिकवले तुमच्या सरांनी? तो सांगेल 25 धडे शिकवले. तुमचा मुलगा किंवा नातू सांगेल 25 धडे आमच्या सरांनी शिकवले. बरं, तुम्ही काय करायचं, पान पलटवायचं, 1-2 पान पलटवायचं, त्याला 27व्या धड्याचे प्रश्न विचारायचे. मला सांगा उत्तर देता येईल का त्याला? नाही देता येणार. का? तो तुम्हाला हसेल सगळ्यांना. तुम्हाला म्हणेल, अहो बाबा, अहो आजी, आमच्या सरांनी हा धडा शिकवला नाही, खुशाल तुम्ही मला त्या धड्यावरचे कसं काय प्रश्न विचारता? म्हणजे पुस्तक त्याच्याकडे आहे, एवढ्या दिवसापासून त्याने कित्येक वेळेस तो धडा बघितलेला आहे, परंतु त्याला त्याच्या शिक्षकांनी शिकवला नसल्यामुळे त्यांना तो विषय समजत नाही किंवा सांगता येत नाही. बस माय बापू, ज्ञानाचाही विषय असा आहे बरं का. गुरुमुखांनी ते ज्ञान ग्रहण केल्याशिवाय आपल्याला त्याचं आकलन होत नाही. संता विना प्राप्त जय हो. संता विना प्राप्ती जय हो. प्रमाणाचा अर्थ सांगतो बाबा थोडस पुढे. एका जणाची शेती समुद्राच्या काठावर होती. नीट ऐका बरं का सगळेजण. एका जणाची शेती समुद्राच्या काठावर होती. दररोज तो भाऊ शेतात जायचा, तिथं आपलं काम करायचा आणि परत घरी यायचा. एक दिवस लग्नाला जायचं होतं नगरला, मोटरसायकल काढली, लग्नाला गेले, लग्नाचा तो समारंभ सगळा पूर्ण केला, जेवायला बसले, जेवण वगैरे केलं, तिकडून परत येत होते. रस्त्यातच त्यांची शेती होती. म्हणजे आता आलेलो इकडे तर असं करू, एक चक्कर शेतात मारून देऊ. तुमच्यापैकी सुद्धा बरेच जण असं करत असतील. चला म्हणे, मोटरसायकल लावली, शेतामध्ये असं सहज फिरले. फिरत असताना उन्हाळ्याचे दिवस ताण लागून गेले. ताण लागली, रोज पाण्याची बाटली घेऊन घ्यायची शेतामध्ये. आज ते लग्न समारंभाला गेलेले असल्यामुळे बाटली काही सोबत नेलेली नव्हती. तहान तर लागलेली. आजूबाजूला बघितलं, कोणीच नव्हतं. बाटली नाही, आता काय करायचं बा, पाणी तर पिणं आवश्यक आहे. मोटरसायकल काढली, म्हणे आता घरीच जावं लागेल. घरी गेले, पत्नीला सांगितलं, म्हणे पाणी आणा बरं. ताईंनी तांब्या ग्लास भरून आणला. त्या माणसानं 2 ग्लास पाणी घेतलं. तृषा शांत झाली
आणि त्यांचं काम पूर्ण झालं. बरं मला सांगा, शेती कुठं होती त्या माणसाची? समुद्राच्या काठाजवळ. जवळच विस्तीर्ण असा समुद्र होता, पण ते पाणी पिता येतं का? पाणी पिता येत नाही. कारण का? ते पाणी खारट असतं, त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं, म्हणून ते पाणी आपल्याला पिता येत नाही. ते पाणी आपली तृषा शांत भागवत नाही, शांत करत नाही. बरं मग मला सांगा, घरी आले, घरून जे पाणी आलं ते पाणी सुद्धा समुद्राचंच आहे. तुम्ही म्हणाला असं कसं काय सांगता? तुमच्यापैकी जे शाळेमध्ये गेलेले असतील आणि ज्यांनी जलचक्र शिकलं असेल त्यांना हा प्रकार समजेल. समुद्राच्या पाण्याची निरंतर वाफ होत राहते, वाफ आकाशामध्ये जाते, तिचं ढगामध्ये रूपांतर होतं आणि यथावकाश त्याला थंडावा लागला म्हणजे तर ढगातून पाणी बरसतं आणि उताराच्या भागाने आपल्या विहिरीपर्यंत पोहोचतं आणि तेच पाणी आपल्या घरापर्यंत येतं. म्हणजे हेही पाणी समुद्राचंच आहे, तेही पाणी समुद्राचंच आहे. ते पाणी खारट आहे, हे पाणी गोड आहे. असं का बरं सांगू तुम्हाला? ते जे समुद्राचं पाणी आहे ते खारट आहे, पण घरापर्यंत पोहोचलेलं पाणी विविध प्रक्रियांमधून आलेलं आहे, विविध टप्प्यांमधून आलेलं आहे. समुद्राचं पाणी होतं, नंतर बाष्पामध्ये रूपांतर झालं, ढगामध्ये रूपांतर झालं, जलामध्ये रूपांतर झालं, भूमीशी स्पर्श आला, विहिरीशी संबंध आला आणि तेव्हा आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलं. परिणाम काय झाला सांगू तुम्हाला? त्याच्यातला खारटपणा निघून झालं आणि खारटपणा गोड झालं, कारण ते पाणी विविध प्रक्रियांमधून आलेलं आहे. ज्ञानाच्या बाबतीतही असंच आहे मायबाबू. ज्ञान ग्रहण करण्याच्या बाबतीतही असाच प्रकार आहे. प्रत्यक्ष ज्ञान ग्रहण करण्यासाठी जाल, तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही. गुरुमुखातून श्रवण कराल, तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया काय? गीताकर्त्यांनी सांगितली. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मने आठी आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वेसी. संताविन प्राप्ती नाही, संताशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. विठ्ठला तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकट. अरे बाबा, ज्ञान प्राप्त करायचंय तुला, संतांच्या वडच जावं लागेल, तेव्हाच ज्ञानाची प्राप्ती होईल. बघा मायबापू, ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा, चोकोबा, सगळ्या संतांच्या जीवनाकडे बघा बरं तुम्ही. सगळे संत देवाचेच अवतार होते, तरी सुद्धा प्रत्येक संतांनी गुरु केलेले आहेत. संत नामदेव महाराजांचं चरित्र आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दिव्य मार्गदर्शक आहे. नामदेव महाराजांशी देव बोलायचे, संवाद करायचे, त्यांचा आजचा प्रसाद ग्रहण करायचे. नामदेव महाराज जर मंदिरात भगवंताच्या दर्शनासाठी गेले नाहीत, देव स्वतः नामदेव महाराजांच्या घरी यायचे. एवढा मोठा अधिकार, एक क्षणही दोघे जण एकमेकांना विसरायचे नाहीत, विसंबायचे नाहीत. आणि एवढे मोठे नामदेव महाराज, एकदा संत संमेलन भरलेलं होतं, कथा भाग तुम्हाला माहित आहे. आणि त्या संत संमेलनामध्ये सगळ्या संतांनी नामदेव महाराजांना कच्चं मडकं ठरवलं. महाराजांना खूप राग आला. अरे म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा माझ्याशी संवाद साधतात, मला विचारतात, एक क्षणही मला विसरत नाही. राग आला नामदेव महाराजांना, तडक गेले पांडुरंगाकडे मंदिरामध्ये, रावडामध्ये. परमात्म्याला सांगितलं, म्हणे पांडुरंगा, आज या नामदेवाचा सगळ्या संतांनी अपमान केला. म्हणे काय झालं नामदेवा? म्हणे देवा, मला त्यांनी कच्चं मडकं ठरवलं. परमात्मा विटेवरून खाली उतरले, नामदेव महाराज जाऊन गेले, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, जवळ घेतलं. म्हणे नामदेवा, त्यांनी जे केलं ना तेच बरं. म्हणे देवा, तुम्ही सुद्धा. अरे म्हणे नामदेवा, जोपर्यंत व्यक्ती गुरु करत नाही तेव्हा त्याला विशेष ज्ञान दृष्टी प्राप्त होत नाही. तेव्हा महाराजांनी विसोबा केचर नावाच्या विद्वान व्यक्तींना गुरु केलं, जीवनाला नवी दृष्टी प्राप्त झाली. विठ्ठला माऊली आज तेच आपल्याला सांगतात. मायबापांनो, मी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, अमृतानुभव सारखा ग्रंथ लिहिला, मेलेला माणूस जिवंत उठवला, निर्जीव भिंत चालवली. एकच कारण, काय कारण? अभंगाचं पहिलं चरण.
पाठी राखा वा. अभंगाकडे जाऊ आपण. फक्त 2 मिनिटं तुम्हाला अभंगापासून बाजूला नेतो. अतिशय गोड चाल म्हटली बरं का बाबांनी. एकदा जोरदार टाळ्या वाजा बरं. अतिशय गोड चाल म्हटली बाबांनी आणि विलक्षण गोडवा बाबांच्या आवाजामध्ये आहे. हरिपाठही बाबांच्या मुखातून मी श्रवण केला. अतिशय सुंदर गायन करतात बाबा, सांप्रदायिक पद्धतीनं गायन करतात. गोड चाल म्हटली. अभंगाकडे जाऊ आपण. फक्त 2 मिनिटं तुम्हाला अभंगापासून बाजूला नेतो, नंतर आपल्या आपल्या रस्त्याला जाऊ. शिक्षक आहे मी. अध्ययन आणि अध्यापन करण्याचं काम करतो आणि ज्या क्षेत्रातला माणूस असेल त्या क्षेत्रातले त्याचे अनुभव सांगतो. आमची शाळेची वेळ आहे सोमवार ते शुक्रवार 11 ते 5 आणि शनिवारी 7 ते 11 अशी आमची शाळेची वेळ आहे. एक दिवस शनिवार होता. शाळेमध्ये जाऊन पोचलो. सकाळची शाळा असल्यामुळे 7 वाजता जाऊन पोचलो. हळूहळू मुलं शाळेमध्ये यायला लागली. माझ्या वर्गामध्ये एकूण 40 मुलं एकूण हळूहळू मुलं यायला लागली. 6:15 पर्यंत 39 मुलं येऊन गेली. 5-10 मिनिटं काही मोठी गोष्ट नाही. लहान मुलं असतात, सकाळी उठायला थोडीशी तयारी करायला वेळ होऊन जातो. 7:15 पर्यंत 39 मुलं येऊन गेली. एकच जण काही आला नाही. थोडासा आगाऊच होता तो. 7:30 झाले तरी बहादर आला नाही. 7:45 झाले तरी सुद्धा आला नाही. बरोबर 8 वाजता आला असा दरवाजाच्या समोर. मला म्हणे सर आत येऊ काय. आता तुम्ही सगळेजण सांगा मला. 39 मुलं वेळेवर येऊन गेली. एकच जण वेळेवर आला नाही. राग येईल का नाही माणसाला. राग येईल का नाही. मला एकदम राग आला. त्याला म्हटलं ये बरं पुढे. त्याला रागवायला सुरुवात केली मी. त्याला म्हटलं खरं आज माहीत नाही तुला शनिवार आहे असं. शाळा सकाळची भरते तुला माहीत नाही. गावातले सगळे मुलं येऊन गेले शाळेमध्ये. गावातले जाऊ दे, तू ज्या गल्लीमध्ये राहतो त्या गल्लीमधले त्या वस्तीवरचे मुलं सुद्धा येऊन गेले. तुला त्यांच्याबरोबर यायला काय झालं. त्याने मला उत्तर दिलं. म्हणे सर झुंड में तो सुअर आते है, शेर तो अकेला आता है. हो बापरे, पुष्पा 2 काढावा लागेल बा याचा. चढी घेतली हातामध्ये. म्हटलं चला याला रागवू आता, थोडंसं एक शिक्षा करू. तो म्हणे सर बारायचं काम करायचं नाही. म्हटलं तू काही बोललो का, तू फक्त पुढे आहे. अहो म्हणे ऐकून तर घ्या, माझं म्हणणं काय ते तर ऐकून घ्या. म्हटलं तू काहीही बोलू नको, तू फक्त पुढे आहे. तो म्हणे फक्त माझं ऐकून घ्या, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. म्हटलं काय. उशिरा येण्याचं कारण सांग. अहो सर म्हणे माझे मामा आले होते का रात्री. म्हटलं मग तुझे मामा आले होते, तुला आनंद, मला काय करायचं. अहो म्हणे ऐकून तर घ्या, मामा त्यांच्या गावची सप्ताची यादी करतात, तुम्हाला कीर्तनाला पाठवायचंय म्हणे त्या गावाला. सांगा आता काय बोलेल माणूस. अशी हुशार पिढी आहे. त्यांना माहिती आपल्या सरांना काय सांगावं लागेल बा. बरोबर तेच बटन दाबून दिलं त्याने. आणि कोण मारेल ना कोण तारीख बुडवेल विठाला. अध्यापनाला सुरुवात केली. म्हटलं सांगा बरं ही लाईट येते कुठून, जिच्यावर मोठमोठे लाईट लागलेले आहेत, हा ध्वनिक्षेपक चालतो, एसी फ्रीज कूलर चालतात, ही लाईट येते कुठून. एकही मुलगा बोलायला तयार नाही. शिकून सुद्धा बरं का 40 पैकी एक सुद्धा मुलगा बोलायला तयार नाही. आणि तो जो आगाऊ सांगितला मी तुम्हाला, मला तारीख देणार. तो म्हणे सर मी सांगू. म्हणतो सांग बा. आता काही कोणी बोलत नाही, तूच सांग. म्हणे सर ही जी लाईट आहे ना माझ्या मामाच्या घरून येते म्हणे. मला बी काही तरतंब भावकडे ना. अरे म्हटलं तुझ्या मामाच्या घरून कस काय येते. अहो म्हणे सर रात्रीच्या वेळी जर लाईट गेली, माझे वडील म्हणतात म्हणे बंद करून टाकली साल्यांनी. त्याच्या वडिलांचे शालक, याचे कोण विठ्ठल. चला आपल्या आपल्या रस्त्याला जाऊ. प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. पहिल्यांदा गुरु म्हणजे काय ते सांगून देतो. गुरूंची व्याख्या सांगतो. गु म्हणजे अज्ञान, रु म्हणजे निरोधक. अज्ञान निरोधक जे आहेत त्यांना म्हणतात गुरु. विठ्ठला विठ्ठल. शिकावा असं ज्यांच्या मनात येतं ते शिष्य आणि शिकवतात ते गुरु. विद्यार्थ्यांना सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यांना म्हणतात गुरु. अज्ञान रूपी अरण्याला जाणणारा अग्नी म्हणजे गुरु. जे लघु जीवनातून लघु कर्मातून उन्नत करून महान ज्ञानाकडे अर्थात आत्मप्रकाशाकडे घेऊन जाण्याचं सेवा कार्य करतात त्यांना गुरु म्हणतात. विठ्ठला विठ्ठल. गुरु म्हणजे कोळशातून सोनं निर्माण करणारी खाण. गुरु म्हणजे कोळशातून सोनं निर्माण करणारी खाण. गुरु म्हणजे चिखलातून मूर्ती घडवणारा मूर्तिकार. गुरु म्हणजे पाषाणातून शिल्प घडवणारा शिल्पकार. गुरु म्हणजे सुखाची सावली. गुरु म्हणजे साक्षात माऊली. गुरु म्हणजे अक्षय कुबेराचा खजिना. विठ्ठला विठ्ठल. या गुरूंचे काही प्रकार आहेत. पहिले गुरुजी लिहायला वाचायला शिकवतात. एखाद्या विषयाचं ज्ञान करून देतात. प्रपंच नीट कसा होईल या दृष्टीने मार्गदर्शन करतात.
त्यांना गुरुजी म्हणतात, पहिला प्रकार. दुसरे आचार्य. आचार्य कोणाला म्हणायचं हे शिकवत नाही बरं का. त्यांच्या आचरणाकडे बघून लोक विद्यार्थी शिकतात, स्वतः आचरणशील बनवतात, कारण ते स्वतः आचरणशील पद्धतीने जगतात, त्यांना आचार्य म्हणतात. पुढचे एक गुरु. गुरु कोणाला म्हणायचं? जे जीवाला भक्ती ज्ञान वैराग्याचा उपदेश करतात, भक्ती मार्गाला लावतात, त्यांना म्हणायचं गुरु. गुरुपेक्षा मोठे एक सद्गुरू. कोणालाही सद्गुरू म्हणतो बरं का माय बाप आपण, कोणालाही सद्गुरू म्हणतो. सद्गुरू कोणाला म्हणायचं? शिष्याचा अधिकार वाढला, प्रत्यक्ष भगवंताची आणि शिष्याची भेट करून देतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये भगवंत आणि शिष्याचं भेट करून देण्याचं सामर्थ्य आहे, त्यांना म्हणायचं सद्गुरू. विठ्ठला विठ्ठला. पुढचा प्रकार आहे श्री गुरु. श्री गुरु कोणाला म्हणायचं? जे नुसते बोल बच्चन नाही, ज्यांच्या वाणीमध्ये अपार ताकद आहे. एक ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं सामर्थ्य आहे. एका जनार्दनी पूर्व पुण्य फडले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. माऊलींसारखी ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्यांना म्हणायचं श्री गुरु. आणि शेवटचे जगद्गुरु. जगद्गुरु कोणाला म्हणायचं? संपूर्ण विश्वात कुठलाही प्रश्न निर्माण झाला, ती सोडवण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे, त्यांना म्हणायचं जगद्गुरु. आतापर्यंत फक्त 3च बरं का. कोण कोण? आद्यगुरु शंकराचार्य, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला. बंद करून टाकली का साल्यांनी? गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा शेतकरी शेतामध्ये काम करत होते आणि काम करत असताना त्यांच्या बोटामध्ये काटा रुतला. काम करत असताना काटा बोटामध्ये रुतला आणि शेतकऱ्याचं जीवन मोठं धावपडीचं जीवन असतं. बिचारायला वेळ नाही, काम करणं अत्यावश्यक होतं. म्हणे चला आता रात्रीच बघूया काटा काढायचं काम. रात्री दिवसभर काम केलं, संध्याकाळी घरी आले, जेवण वगैरे केलं आणि चला म्हणे आता तो काटा काढून घेऊ. एका हातामध्ये सुई घेतली आणि असं काट्याजवळ आणली सुई, तेव्हा अशी लाईट चालली गेली. लाईट चालली गेली आणि हातातली सुई खाली पडली. सुई खाली पडली, सुई अशी घरंगडत मागे येऊन गेली, उताराच्या दिशेने मागे येऊन गेली. आणि अंधारामध्ये दिसतं का? तो माणूस म्हणे सुई टोकदार वस्तू आहे, आपल्या पायामध्ये रुतू शकते, कुटुंबाला टोचू शकते. आधी आपण ती सुई उचलून योग्य स्थानी ठेवू म्हणे. खाली बसले, हाताने चाच पडायला लागले. असं हाताने चाच पडायला लागले, सुई काही सापडत नव्हती. अंधारामध्ये दिसतं का? माऊली सांगतात तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असताना दिसे वस्तुचा. वा, माऊली पुरावा देत आहेत बरं का प्रत्येक गोष्टीचा. अंधारामध्ये दिसतं का माणसाला? वस्तू जवळ असली तरी दिसत नाही, बरोबर आहे. ते माणसाने बराच वेळ शोधला. एक जण हातामध्ये बॅटरी घेऊन आला, त्याने त्या अंधारा खोलीमध्ये उजेड पाडला आणि अंधारामध्ये गडप झालेली ती वस्तू सुई स्पष्टपणे दिसायला लागली. माणसानं वस्तू उचलली, योग्य स्थानावरती ठेवली. सुई जवळच होती, पण त्या माणसाला दिसत होती का? नाही दिसत होती. का? अंधार भरला होता मायबाप खोलीमध्ये. तसं परमात्मा नावाची वस्तू आपल्या जवळच आहे. परमात्मा नावाची वस्तू आपल्या जवळच आहे, मग दिसत का नाही? अज्ञान मायेचा अंधकार आहे. विठ्ठला विठ्ठला. आता बघा, तुम्ही सगळेजण बसलेले मला स्पष्टपणे दिसताय, आम्ही उभे असलेलो सगळेजण तुम्हाला स्पष्टपणे दिसताय. मध्ये कुठलाही अवरोध नाही. एक जण आला, इथं भिंत बांधून दिली, भिंतीच्या अलीकडे आम्ही, पलीकडे तुम्ही, आहोत जवळ जवळच, पण एकमेकांना दिसत नाही. का? भिंतीचा अवरोध आहे. तसं ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं त्या लोकांनी निष्कर्ष काढला, आपल्यापासून सगळ्यात लांब आहे शरीर. आपल्यापासून सूर्यचंद्रापेक्षाही सगळ्यात लांब आहे शरीर आणि सगळ्यात जवळ आहे परमात्मा. किती जवळ? डोळ्यापासून बुबुड सुद्धा लांब आहे, एवढ्या जवळ आहे परमात्मा.
एखादा बाडवणीचा विद्वान व्यक्ती मला प्रश्न विचारू शकेल, माऊली परमात्मा एवढ्या जवळ आहे, मग दिसत का नाही? ऐका त्याचं उत्तर, ओ थे ना मुझसे दूर न मैं उनसे दूर था, ओ थे ना मुझसे दूर न मैं उनसे दूर था, आता न था नजर तो नजर नजर का कसूर था. विठ्ठला विठ्ठला. बघा माय बापू, आता रात्रीची वेळ आहे, एवढे लाईट आपल्याला लावावे लागलेले आहेत अंधार दूर करण्यासाठी. लाईट जर लावली नाही तर अंधार पसरून जाईल, आणि हे लाईट असल्यामुळे उजेड आहे. बरं, सकाळी या तुम्ही 7-8 वाजता सूर्यनारायण भगवान प्रगट झाल्यावर हे लाईट लावण्याची आवश्यकता आहे का माय बापू? लाईट लावण्याची आवश्यकता नाही. आणि जर दिसले तर आपण म्हणू, गणेश बापू हे लाईट बंद करा. बरं, लाईट बंद करायला लावतील, कारण जगाचा बाप सूर्यनारायण भगवान उजेडाचं प्रकाशाचं दान करण्यासाठी उपस्थित आहे. अन्यत्र उजेडाची साधनं लावण्याची आवश्यकता नाही. मायबाप अगदी असं माडवीत विश्वाभासू नवल उदयला चंडावशु अद्वयाब्जिनी विकासो वंदुवाता. ज्ञानरूपी सूर्याचं आपल्या जीवनामध्ये आगमन झालं, अज्ञान रूपी अंधकार समाप्त होतो. विठ्ठला विठ्ठला. बाप सद्गुरूचे सामर्थ्य, जे लोक असतात ना मायबापू, ब्लॅक मॅजिक म्हणतात त्याला, काळी जादू करणारे लोक काय करतात आज सांगू तुम्हाला. जर धन शोधायचं असेल तर सर्वप्रथम ते काय करतात, पायाळू मनुष्य शोधतात. पायाळू मनुष्य माहिती आहे तुम्हाला? पायाळू मनुष्य शोधतात. नंतर तो पायाळू वर्जिन असला पाहिजे, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये स्त्री संबंध आलेला नाही, जो वर्जिन आहे असा मुलगा शोधतात, पायाळू मुलगा शोधतात. नंतर त्याच्या डोळ्यात अंजन घालतात बसलेल्यांपैकी. काळं धन जर शोधायचं असेल तर, जमिनीतलं धन जर शोधायचं असेल तर या गोष्टी लागतात. तुमच्यापैकी एखादा चाणाक्ष श्रोत्याच्या मनात येऊ शकतं, माऊली तुम्हाला इतकं बारीक कसं काय माहित? ज्ञानोबा सांगतो तुम्हाला इतकं बारीक कसं काय माहित बा? तुम्ही तर प्रकार करत नाही तिकडे. असं जे असं प्रकार करतात त्यांना दारिद्र्य प्राप्त होतं बरं का. जे असं कष्टाची मेहनत न करता गुप्त धनाच्या मागे लागतात त्या लोकांना दारिद्र्य प्राप्त होतं. प्रश्न तरी बी आपला अपुराच राहिला. तुम्हाला कसं काय माहित बा इतकं? माऊलींनी पुरावा दिला. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीच फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिनी. डोळ्यात अंजन घातलं की भूगर्भातला खजिना दिसू लागतो. तसं गुरूंनी आपल्या नेत्रामध्ये ज्ञानरूपी अंजन घातलं, अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो. विठ्ठला बाय बाबा, अजून नवलाची गोष्ट सांगू तुम्हाला. गुरु आपल्याला कुठलंही नवीन ज्ञान प्रदान करत नाही. तुम्ही म्हणाल बापरे, गुरु आपल्याला कुठलंच नवीन ज्ञान प्रदान करत नाही? नाही, गुरु आपल्याला कुठलंच नवीन ज्ञान प्रदान करत नाही. का? अहो, या शरीरामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये ज्ञानाचं भांडार दडलेलं आहे. फक्त उद्घाटनासाठी गुरूंची आवश्यकता आहे. ढूंढे देश विदेश में घर हीरा की खान, ढूंढे देश विदेश में घर हीरा की खान, सद्गुरु बिन कौन खान की करवावे पहचान. विठ्ठला एक मोठा भाग्यवान माणूस, त्याच्या घरी एक सकाळी सकाळी रामप्रहारी भगवंत आणि गुरु दोन्ही जण येऊन गेले. बा काय भाग्यवान माणूस असे. गुरु आणि देव दोन्ही जण त्याच्या घरी येऊन गेले. वेळ रामप्रहाराची सकाळी दरवाजामध्ये उभे दोन्ही जण, आणि हा ग्रस्त व्यक्ती हात जोडून उभा. त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. दर्शन आधी कोणाचं घ्यायचं, कारण प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल नुसार चालावं लागतं. आधी देवाचं दर्शन घ्यायचं का आधी गुरुचं दर्शन घ्यायचं? मोठ्याचं मार्गदर्शन घ्यावं लागतं बरं का मायबाप. ज्या वेळेस आपल्या मनामध्ये संदेह निर्माण होतो, मोठ्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. कबीर महाराजांचं मार्गदर्शन घेऊ आपण. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बता. विठ्ठला काय सांगितलं गुरु कबीर महाराजांनी? आधी गुरुचं दर्शन घ्या.
घ्या का त्याला पुष्टी देण्यासाठी अजून तुम्हाला सांगतो. शालिग्रामाची पूजा ही पाषाणाची पूजा नसून प्रत्यक्ष श्री विष्णूंची पूजा आहे. भोले बाबांची पूजा ही दगडाची पूजा नसून प्रत्यक्ष भोले बाबांचीच पूजा आहे. तसं गुरूंची पूजा आहे गुरुची पूजा नसून प्रत्यक्ष भगवंताचीच पूजा आहे. विठ्ठला नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो अजून. गुरुदेव दोन्ही समान ऐसे वेदांचे वाचन ऐसे वेदांचे वाचन ऐसे वेदांचे वाचन. गुरुदेव दोन्ही समान ऐसे वेदांचे वाचन ऐसे वेदांचे वाचन ऐसे वेदांचे वाचन. गुरुदेव दोन्ही समान गुरुदेव दोन्ही समान गुरुदेव दोन्ही समान गुरुदेव दोन्ही समान ऐसे वेदांचे वाचन ऐसे वेदांचे वाचन ऐसे वेदांचे वाचन. गुरुदेव दोन्ही समान ऐसे वेदांचे वाचन ऐसे वेदांचे म्हणून माऊली सांगतात आपल्याला. मनोने जाण तेने गुरु बजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोष. झाडाच्या मुळाशी पाणी दिलं संपूर्ण झाडाला ते मिळतं. तसं तुम्ही एक गुरु सेवा केली 33 कोटी देवतांचं पूजन होतं. विठ्ठला एक विद्वान व्यक्ती असं म्हणतो गुरु और समंदर दोनों गहरे होते. गुरु और समंदर दोनों गहरे होते लेकिन दोनों की गहराई में अंतर है. काय अंतर बाबा दोघांमध्ये? समंदर की गहराई में आदमी डूब जाता है गुरु की गहराई में आदमी तर जाता है. विठ्ठला तुम्ही सगळेजण नगरला गेलेले आहेत. लांब मंगल कार्यालयामध्ये गेले आणि फिरत फिरत चला बाबा वेळ आहे लग्नाला म्हणून असं फिरत फिरत लांब निघून गेले पाय मोकळ करण्यासाठी. लांब गेले आणि तुम्हाला अचानक उन्हाळ्याचे दिवस एवढं तापमान आहे ताण लागली. 2 घरं दिसत आहेत तुम्हाला. रस्त्याच्या अलीकडे एक पलीकडे एक. अलीकडे जे घर आहे ते 10,000 स्क्वेअर फीटचं आहे. 4-5 मजली इमारत आहे. एकदम भव्य दिव्य राजवाडाच आहे तो एक. मोठं वॉल कंपाऊंड केलेलं आहे. कंपाऊंडच्या समोरच मोठं लोखंडी गेट बसवलेलं आहे. गेटच्या समोर 2 रायफलधारी उभे आहेत. बाजूला जे केबिन आहे त्याच्यामध्ये सगळे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक जण आहे. त्याचं तेवढंच काम. घराकडे कोण येतंय कोण जातंय. बरं. घराच्या समोर 2-3 फॉर्च्युनर गाड्या लागलेल्या आहेत. 2 लहान गाड्या लागलेल्या आहेत. 4-5 मोटरसायकली लागलेल्या आहेत. लक्षणावरून तुमच्या लक्षात आलं की हे घर अतिशय श्रीमंत माणसाचं आहे. घराच्या समोरच एक घर आहे. साधं घर आहे. मातीचं घर आहे. वर पत्रे आहेत. पत्राच्या जुना पटक घर आहे. घराच्या समोर बैलगाडी सोडलेली आहे. बैलगाडीच्या चाकांना 2 बैल बांधलेले. जुनाट पटक मोटरसायकल उभी आहे. घरासमोर चारा पडलेला आहे. असंच एकदम जुनं घर दिसते. आता तुम्हाला ताण लागलेली. आता एका घरी जायचंय तुम्हाला पाणी पिण्यासाठी. दोघांपैकी एका घरी तुम्हाला पाणी पिण्यासाठी जावंच लागणार आहे. मला सगळे बाडवणीचे लोक सांगा आता कोणत्या घरी जाल तुम्ही पाणी प्यायला? बापरे, सगळेजण गरीब लोकांच्याच घरी सांगतायत बा. इकडच्या घरी जर तुम्ही गेले श्रीमंत माणसाच्या घरी माऊली तुम्हाला कोचवर बसायला मिळणार आहे. एसी आहे त्या ठिकाणी एकदम स्ट्रॉंग. जे ग्लास आहे ते 1000 रुपयाचे ग्लास आहे. ट्रेस 10,000 रुपयाचा आहे. पाणी निर्जंतुकीकरण केलेलं पाणी आहे. आरामात पाणी प्यायला मिळणार आहे. तरी माऊली सांगतायत बाबाही सांगतायत तुम्ही सगळेजण गरीब माणसाच्या घरी पाणी प्यायला जायचं म्हणतायत. मी सुद्धा गरीब माणसाच्याच घरी जाईल बा. तिकडे कोण जाईल रिकामं? पण तरी प्रश्न माझा अपूर्णच राहिला. गरीब माणसाच्याच घरी का जाल तुम्ही? श्रीमंत माणसाच्या घरी का जाणार नाही? वा हसून दिलं बाबांनी मला. बरोबर सांगितलं. कारण बरोबर सांगितलं. इकडच्या घरी जर गेले तुम्ही या श्रीमंत माणसाच्या घरी बरं का बाबा, जाताच पहिले ते जे रायफलवाले ना तेच आपल्याला धमकावायला सुरुवात करतील. कुठले तुम्ही? भाडवणीचे. गणेश रोखलेंना ओळखता का? सरपंच साहेबांना ओळखता का? पोलीस पाटलांना ओळखता का? तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? आता लग्नाला आधार कार्ड घेऊन जाईल का? इतके प्रश्न विचारतील आपल्याला. इतके प्रश्न विचारतील
चोरासारखी वागणूक देतील, आपल्या तोंडचं पाणी पाडून टाकतील, इतके बेकार राहतात ते. आणि गरीब माणसाच्या घरी जर आपण गेलो बैलगाडीवर बसू बाहेरच आणि ते जर पाणी सांगितलं, ताई पाणी द्या बरं, काहीच विचारणार नाही, तांब्या ग्लास घरून येईल, पाणी देतील. ते जर चहा पित असतील ना, आपल्याला चहा सुद्धा पाजून देतील, विचारणार बी नाही बाडवणीचे आहेत का नगरचे आहेत का कुठले आहेत, काही त्यांना घेणं देणं नाही. 2 घरं सांगितले तुम्हाला. आता ती 2 घरं कोणती ते नीट आहे का? श्रीमंत माणसाचं जे घर आहे ते आहे देवाचं घर. श्रीमंत माणसाचं जे घर आहे ते आहे देवाचं घर. तिथं विधिविधानाला, नियमांना, कायद्यांना महत्व आहे. तिथं अनुरेणू सुद्धा चालत नाही माई बापू. दशरथ राजाकडून चूक घडली, रामरायांना बदल करता येत होतं, केलं नाही माई बापू. तिथं कायद्याला महत्व आहे. तिथं अनुरेणू सुद्धा चूक चालत नाही. तिथं चूक झाली, शिक्षा तिथं मिळते. इकडचं जे घर सांगितलं तुम्हाला गरीब माणसाचं, ते आहे गुरूंचं घर. गुरु आपल्याला आपलं पाप पुण्य विचारत नाही, आपला अधिकार विचारत नाही, आपल्याला फक्त जवळ करतात आणि भक्ती मार्गाला लावतात. विठ्ठला भट्यार रागातलं प्रमाण आहे का? आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. चौफाडून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. गुरूंची दुर्लभता किती आहे मायबाप सांगू तुम्हाला. 84 लाख योनीत जरी आपण गेलो, मायबाप आपल्या सोबत असतातच. 84 लाख योनीत जरी आपण गेलो, मायबाप आपल्या सोबत असतातच. म्हणजे मायबाप प्रत्येक जन्मात असतात, पण प्रत्येक जन्मात गुरु भेटतील असं सांगता येत नाही. विठ्ठला पूर्वीच्या काळी जी शिक्षण पद्धती होती ती गुरुकुल शिक्षण पद्धती होती. आपल्या देशामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. आणि एक दिवस व्हॉट्सअपवर एक अतिशय चांगला मेसेज आला होता मला. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ज्या काळी इंग्लंड देशामध्ये पहिली शाळा सुरू झाली, नीट आहे का बरं का मायबाप, आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्यावेळी इंग्लंड देशामध्ये रीतसर पहिली शाळा सुरू झाली, या माझ्या देशामध्ये, या हिंदुस्थानामध्ये हजारो गुरुकुल उपस्थित होते मायबापू. हजारो गुरुकुल उपस्थित होते आणि ज्ञानदानाचं कार्य आपल्या देशामधले विद्वान ऋषी लोक अखंडपणे करत होते. केवढी भाग्याची गोष्ट आहे मायबापू. मग गुरुकुलाचे नियम होते काही. काय नियम? कुठल्या तरी निर्जन वस्तीमध्ये ते गुरु आपला आश्रम बांधायचे. पहिला नियम, भूमीवर शयन करावं लागायचं. प्रवेश घेतला शिक्षणासाठी, भूमीवर शयन, पहिला नियम. दुसरा नियम, 12 महिने थंड पाण्याने स्नान करायचा. बरं. तिसरा नियम, एकच वेळ भोजन, एक वेळ फलाहार. का? त्यांना कुठं अनुदान होतं बिचाऱ्यांना? त्यांना का पगार होता का? त्यांना काहीच नव्हतं. त्यामुळे एक वेळ भोजन आणि एक वेळ फलाहार. अजून सांगू तुम्हाला पुढचा नियम, पुढचा महत्वाचा नियम, दररोज आश्रम शेणाने सारवायचा. पुढचा नियम, यज्ञासाठी लागणारे समिधा आणायच्या. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा नियम, काय नियम? गुरूंनी झोपल्यानंतरच झोपायचं विद्यार्थ्यांनी. शिष्यांनी गुरूंनी झोपल्यानंतरच झोपायचं आणि गुरु उठण्याच्या अगोदर जागृत व्हायचं. विठ्ठला विठ्ठला.
घ्यायचं असेल त्याने गुरुकुलामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी या नियमांचं पालन करून शिक्षण घ्यायचं. 14 विद्या 64 कलेचं शिक्षण गुरुकुलामध्ये दिलं जायचं. नोकरीसाठी हे शिक्षण नव्हतं. उत्तम माणूस म्हणून कसा बाहेर पडेल व्यक्ती असं त्याच्यातून दाखवलं जायचं. त्या शिक्षणातून उत्तम माणूस बाहेर पडायचा अशी ती शिक्षण पद्धती होती. अशाच एका गुरुकुलामध्ये भगवान श्रीकृष्णांचे गुरु, आता मला त्यांचं काही नाव आठवत नाही, तुम्ही सांगा मला त्यांचं नाव. सांदीपनी. वा वा वा, सगळे लोक नाव सांगतायत बा. त्यांचं नाव महर्षी सांदीपनी. सांदीपनी ऋषी भगवान श्रीकृष्णांचे गुरु बरं का. जेव्हा लहान होते या बालकांसारखे तसं त्यांनी आपल्या शिक्षणासाठी गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला आणि नवनवीन गोष्टी ते सांदीपनी शिकायला लागले. त्यांचे गुरु त्यांना दररोज काही शिकवायचे. मग विद्यार्थ्यांचे 3 प्रकार असतात बरं का. विद्यार्थ्यांचे 3 प्रकार असतात. आता मी शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती असल्यामुळे तुम्हाला सांगतो 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. पहिला प्रकार आहे कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं. इतके हुशार असतात ते मुलं, त्यांना शिकवायचं काम राहत नाही, आपोआप शिकतात बरं का. त्यांना शिकवायचं काम राहत नाही. एकदाच बघितलं त्यांनी त्यांचं पुस्तक पाठ होऊन जातं. एकदाच जे ऐकलं ते त्यांच्या ध्यानात राहून जातं. एकदा श्लोक ऐकला त्यांच्या डोक्यात फिट राहून जातो. इतके कुशाग्र बुद्धिमत्तेचे मुलं, त्यांना शिकवावं लागत नाही. माय बापू, तुम्ही सगळेजण व्हॉट्सअप वापरता, यूट्यूब बघता. यूट्यूबवर एक बातमी आली होती बघा काही दिवसांपूर्वी. एक धनगर समाजाचा मुलगा, मेंढ्या चारणाऱ्या धनगर समाजाचा मुलगा IPS झाला होता. वीरदेव, बरोबर, वा मौलींनी बरोबर नाव सांगितलं. वीरदेव होतं त्यांचं नाव. बघा तुम्ही, आज सुद्धा त्यांचा व्हिडिओ आहे. जेव्हा ते IPS होऊन आले, गाडीमधून उतरले, तर त्यांचे आई वडील सगळे मेंढ्याचं असं बांधकाम करत होते, कोणी सोडत होते. आणि जेव्हा त्यांना कळलं आपला मुलगा IPS झाला, बघा तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघा, किती प्रसन्नता. माय बापू, गरीब माणूस, मेंढ्या चालणारा माणूस, पण विद्वत्ता मुलाकडे एवढी, IPS झाले. विठ्ठला विठ्ठला. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे मध्यम प्रकारचे विद्यार्थी असतात काही. म्हणजे कसं, त्यांना पहिलं उदाहरण जर समजलं नाही, त्यांना दुसरं उदाहरण समजावं लागतं. एखाद्या पद्धतीने जर त्यांना ते समजले नाही, दुसरी पद्धत वापरावी लागते. 2-3 वेळेस त्यांना समजवलं की त्यांना तो विषय समजतो आणि बरोबर त्या विषयाचं आकलन होतं. आणि एक तिसरा प्रकार आहे, तुका म्हणे ऐसी किती बी सांगितलं त्यांना त्यांच्या ध्यानातच राहत नाही. किती बी त्यांना अभंग पाठ करायला सांगितला, इकडचं तिकडे, तिकडचं तिकडे, तिकडचं इकडे, इकडचं तिकडे, त्यांचं पाठच होत नाही. तुम्ही सुद्धा शाळेत जात असाल तेव्हा बघा काही मुलं गुरुजी म्हणायचे त्यांना, अरे हे डोकं फोडून घेऊन ते याच्यातलं रक्त तुझ्या पायावर शिंपडू का रे बाबा, तुझ्या ध्यानातच राहत नाही. नर्मदाचा गोटा असं काही बोलायचे. मारच खायचे, ते गरीबी मार खायचे, शाळेत बी मार खायचे. विद्यार्थी त्यांच्या ध्यानातच राहत नाही. आणि हे जे मी तुम्हाला सांगितले महर्षी सांदीपनी, हे मध्यम विद्यार्थी बरं का. मध्यम म्हणजे जास्त हुशार बी नाही, जास्त बी नाही. पण महर्षी सांदीपनीकडे एक गुण होता. कोणता गुण होता? आपलं गुरूंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायचे. त्यांची नजर गुरुवर असायची बा. गुरूंचं बोलणं ते लक्षपूर्वक ऐकायचे. गुरुवर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. त्यांची नजर गुरूंसमोरून हटायचीच नाही. त्यांची नजर गुरुवरच असायची. गुरूंनी जो अभ्यास सांगितला 100% पूर्ण करून टाकायचे. गुरूंनी जो नियम सांगितला पाठ करून घ्यायचे, त्यानुसार वागायचे. असं त्यांचं गुरुवर विलक्षण प्रेम होतं. जसं जसं दिवस पुढे जायला लागले, गुरूंवरचं प्रेम त्यांचं वाढायला लागलं. गुरूंवरचं महर्षी सांदीपनींचं प्रेम वाढायला लागलं. इतकं प्रेम वाढायला लागलं, गुरु जर इकडच्या बाजूने गेले, गुरूंसोबत त्यांची नजर. गुरु इकडच्या बाजूने गेले, नजर तिकडे. इकडच्या बाजूला आले, नजर इकडे. गुरूंसोबत त्यांची नजर फिरायची. एवढं प्रचंड प्रेम त्यांचं गुरुवर होतं. दिवसामागून दिवस जायला लागले, दिवसामागून दिवस जायला लागले. आणि गुरूंच्याही प्रकार लक्षात येऊन गेलं की हा विद्यार्थी आपल्याकडे अवधानपूर्वक बघतो, याची नजर आपल्याकडे असते. आपण सांगितलेली सगळी कामं हा 100% पूर्ण करतो. गुरु सुद्धा त्यांच्याकडे बघायला लागले. तुम्ही म्हणाल माऊली, विद्यार्थ्याने गुरुकडे बघणं, गुरुने विद्यार्थ्यांकडे बघणं, काय त्याच्यामध्ये विशेष आहे? अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया त्या दिष्टी, तो सकल विद्येची सृष्टी कृपा कटाक्ष जय हो. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपले पाली बैसाविले, आपले पदी बैसाविले, बाप रखुमा देवी,
इतका गोड प्रमाण दिलं. गुरूंची दृष्टी साधारण दृष्टी राहत नाही माझ्या, ती कृपा दृष्टी असते आणि गुरूंची शिष्यावर कृपा दृष्टी पडली त्याचं जीवन बदलून जातं मायबाबू. आणि अशीच कृपा दृष्टी महर्षी सांदीपनींवर त्यांच्या गुरूंची पडत होती. दिवसामागून दिवस जात होते आणि गुरुविषयीचं प्रेम दिवसागणिक वाढत होतं. पुढे प्रेमाची इतकी पराकाष्ठा झाली, गुरु चालत चालत गेले एखाद्या वेळेस जमिनीकडून तर ती माती उचलायचे आणि आपल्या कपाळाला लावून घ्यायचे. त्या दिवस दुसरं गंध अक्षता लावायचे नाहीत. जगातलं सर्वोत्तम तिलक त्या मातीला समजायचे, ज्या मातीला गुरूंचा पायांचा स्पर्श झालेला आहे. ज्या पाण्याला गुरूंचा स्पर्श झालेला आहे त्या पाण्याला जगातलं सर्वोत्तम तीर्थ समजायचे. अजून सांगू तुम्हाला, जे एखाद्या दिवस जर गुरूंच्या गोष्टी आणण्याचा लाभ झाला समाधी सुखालाही तुच्छ समजायचे. विठ्ठल गुरूंवर प्रचंड प्रेम होतं माऊलींचं. गुरूंवर बाबांचं अतिशय प्रेम होतं. दिवसागणिक प्रेम वाढत होतं. गुरु म्हणे चला परीक्षा घेतली पाहिजे. कारण परीक्षा कशासाठी असतात? आपला विद्यार्थी कोणत्या स्तरावर असतो? शाळेमध्ये जे जातात तुम्हाला माहिती आहे परीक्षा घेतल्या जातात. कशासाठी? विद्यार्थी कोणत्या श्रेणीत आहे, कोणत्या स्तरावर आहे हे कळण्यासाठी. म्हणे चला आपल्या विद्यार्थ्याची परीक्षा घेऊ. एक दिवस आश्रमामध्ये बसलेले होते त्यांचे गुरु आणि दुपारची वेळ होती. म्हणे बेटा सांदीपनी इकडे ये. बोलवलं. सांदीपनी ऋषी आले महाराजांजवळ. बाबांनी सांगितलं म्हणे सांदीपनी एक काम कर. म्हणे काय बाबा? आपला आश्रम पेटवून दे म्हणे. बरोबर ऐकलं तुम्ही? काय सांगितलं? आपला आश्रम पेटवून दे म्हणे. आश्रम कशाचा असेल तुमच्या मते? गवताचा. त्यांना का बिल्डिंग फंड होता बिचाऱ्यांना? गवताचा आश्रम. गुरूंनीच सांगितलं आणि गेले बा अग्नीजवळ. अग्नी उचलला आणि गवताला लावून दिला, झोपडीला लावून दिला, यज्ञशाळेला लावून दिला. धाडधाड धाडधाड अग्नी पेटायला लागला. धनाधन अग्नी पेटायला लागला. इतर विद्यार्थ्यांनी बघितलं. म्हणे बापरे, आपला संदेपणी वेडावून गेला म्हणे. आपला आश्रम पेटून दिला. ज्या ठिकाणी खातो त्याच ठिकाणी टिंब करतो म्हणे. सगळ्या मुलांनी पाणी कुठून तरी आणलं. जेवढ्या वस्तू वाचवता येतील अग्नी वारा धनातन काम होऊन गेलं. गवताची ती यज्ञशाळा जळून भस्मसात झाली. अग्नी शांत झाली. पण विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये क्रोध अग्नी जागृत झाला. इतकं मारलं सांदीपनींना, इतकं मारलं. तोंडातून रक्त यायला लागलं, पोटातून रक्त यायला लागलं. यार दमेले होऊन गेले. तरी बी सांगत नाही महर्षी सांदीपनी की मला गुरूंनी सांगितलं होतं बा. आणि इकडे गुरु बी सांगत नाही मी सांगितलं होतं बा सांदीपनींना. पहिली परीक्षा पास झाले बा. काहीच बोलले नाही. काही दिवस जाऊ दिले. दुपारची वेळ होती. परत एक दिवस बोलवलं. म्हणे सांदीपनी इकडे ये. म्हणे काय बाबा? म्हणे त्या मुलाला उचल आणि विहिरीत टाकून दे म्हणे. त्या गुरूंचा लहानसा मुलगा खेळत होता. त्याने काय सांगितलं? या मुलाला उचल आणि विहिरीत टाकून दे म्हणे. गुरु म्हणे सांदीपनी ऋषी म्हणे आपले गुरु सांगतायत, काही विचार करायचं काम नाही म्हणे. गेले बा त्या लहान मुलाला उचललं आणि विहिरीत टाकून दिलं. वराष्ट्र बघितलं बा याही वेळेस. म्हणे ओ बापरे, सांदीपनीने याही वेळेस मुलाला विहिरीत टाकून दिलं म्हणे. ज्यांना पोत येत होतं 2-4 मुलांनी विहिरीत उड्या टाकल्या. त्या मुलाला बाहेर काढलं, त्याला उलटं केलं, त्याच्या पोटातून पाणी बाहेर काढलं आणि उरलेल्या मंडळीने परत येतच समाचार घेतला. इतकं मारलं सांदीपनींना, इतकं मारलं. परत तशीच अवस्था होऊन गेली. पण इकडे गुरु बी सांगत नाही मी सांगितलं होतं असं, आणि इकडे शिष्य बी सांगत नव्हते, सांदीपनी बी सांगत नव्हते की मी सांगितलं होतं. अजून काही दिवस जाऊ दिले. सगळे विद्यार्थी झोपले, गेले आश्रमात. आणि सांदीपनी इकडे बोलवलं. इकडे म्हणे काय बाबा? म्हणे असं कर, आपल्या सगळ्या गाई वासरी सोडून दे म्हणे, जंगलामध्ये हाकलून दे म्हणे. सगळ्या गाई वासरी सोडल्या, जंगलामध्ये हाकलून दिल्या. आणि डोरांचं काम तुम्हाला माहिती आहे, 12 वाट्यांनी सगळे डोरं 12 मार्गांनी लागून गेले. आणि लगेच गुरूंनी सगळ्या विद्यार्थ्यांना जागं केलं. म्हणे उठा, या सांदीपनीने सगळे डोरं सोडून दिले म्हणे. सगळे विद्यार्थी म्हणे जेमतेम डोळा लागला होता. दिवसा बी झोपू देत नाही महात्मा, रात्री बी झोपू देत नाही. काय कठीण केलं बा म्हणे याने. सगळेजण रात्रभर डोरं शोधत राहिले. 4 वाजेपर्यंत डोरं शोधले. 4 वाजेपर्यंत आश्रमात आणले. तेव्हाशी सकाळचा पाठ तर सुरू होऊन गेला. झोपच झाली नाही. म्हणे बापरे, कठीण केलं बा म्हणे सांदीपनीने. असं दिवसागणिक वाढत होतं. मार मिळत होता. पण सांदीपनींचं प्रेम काही कमी होत नव्हतं बा. माऊलींची परत वही सांगतो. ये शरीराची माती मेळवी एकशिती, जेत श्री चरण उमेटाती श्री गुरूंचे. या शरीराची माती मी त्या ठिकाणी मिळवून घेईल ज्या ठिकाणी माझे गुरूंचे चरण लागलेले असतील. विठ्ठला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत
आश्रमामध्ये राहण्याचा कालावधी संपला. सगळ्या विद्यार्थ्यांनी गुरूंचे दर्शन घेतलं. गुरु अतिशय देव माणूस होते बरं का. सगळ्या विद्यार्थ्यांवर सारखं प्रेम करायचे. आश्रमातला कालावधी पूर्ण झाला. महर्षी सांदीपनी त्यांचे सगळे गुरुबंधू आपल्या आपल्या संसारामध्ये लागले आणि गुरूंनी सांगितलेले जसे नियम होते महर्षी सांदीपनी घरी सुद्धा करत होते बरं का. आज जेवढे गुरूंनी नियम घालून दिलेले होते तेवढं सगळं करत होते. दररोज नामस्मरण करायचे, दररोज अध्ययन करायचे, सत्कर्म करायचे, परमात्म्याच्या इच्छेने आपलं जीवन जगायचे. परिस्थिती साधारण होती महाराजांची, पण ईश्वराशी एकरूप होऊन गेलेले संत होते. काया ये पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ये पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ये पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ये पंढरी आत्मा हा नांद तो केवळ, नांद तो केवळ पांडुरंग, काया ये पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ये पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांद तो केवळ, पांडुरंग, काया ये पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ये पंढरी आत्मा हा परमार्थामध्ये जीवन जगत होते आणि इकडे गुरूंचं आयुष्यमान संपलं. आता शरीराची वेळ आहे ती प्रत्येकाची संपत्तीच मायबाप. गुरु त्रिकालदर्शी होते. भविष्य काळाचं त्यांना ज्ञान होतं. त्यांना लक्षात येऊन गेलं की आपला अंत समय आलेला आहे. गुरु म्हणे चला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलू आणि एकदा त्यांची भेट करून घेऊ. गुरु अतिशय चांगले व्यक्ती होते. सगळ्यांना हसते परस्ते निरोप पाठवला गेला आणि एक दिवस ठरला त्या दिवस भेटायचं. सगळे विद्यार्थी त्या दिवस सगळेजण गुरूंना भेटण्यासाठी आले. कारण गुरु अतिशय देव माणूस होते बरं का. सगळ्यात अगोदर महर्षी सांदीपनींना कळलं की आपल्या गुरूंची प्रकृती खराब आहे. धावत धावत सगळ्यात अगोदर ते झाले. पहिला नंबर महर्षी सांदीपनींचा. विचारून घेतलं शिष्यांना दर्शन रांग कोणती आहे, म्हणे हीच आहे. पहिला नंबर त्यांचा. सगळ्यात अगोदर ते झाले बरं का. गुरु कारण त्यांचं गुरुवर प्रचंड प्रेम होतं. धावत धावत आले, नंबरमध्ये बसले. एक विद्यार्थी आला, घरची परिस्थिती चांगली होती, त्याची श्रीमंत होता आणि महाराजांचं काम साधं सिंपल होतं. ते गेले सांदीपनींजवळ, म्हणे माऊली मला एक गुरूंचं दर्शन घेऊन अजून एक काम आहे, त्या ठिकाणी मला जायचं आहे, मला पुढं बसू देता का? म्हणे लवकर जर होऊन जाईल तर बरं होऊन जाईल बा. महाराजांचं काम साधं सिंपल होता. आता जो 2 नंबर आलेला होता ना तो 1 नंबर बसून गेला. महाराज 1 नंबर आलेले होते, आता त्यांचा 2 नंबर होऊन गेला. जो 1 नंबर बसलेला आहे तो किती नंबर होता? 2 नंबर आलेला होता ना तो, आणि त्याचा आता 1 नंबर होऊन गेला. माझ्या बोलण्याकडे लक्ष राहू द्या. सध्या असंच आहे, जे 2 नंबर आहेत ना तेच सध्या 1 नंबर चालू आहे. विठ्ठला विठ्ठल. 3 नंबरला एक विद्यार्थी आला, म्हणे माऊली मलाही थोडंसं अर्जंट काम आहे, मलाही जाऊ देता का? म्हणे चालेल. असं करता करता 300-400 विद्यार्थी येऊन गेले बा. 300-400 विद्यार्थी येऊन गेले आणि महाराजांचा 1 नंबर होता डायरेक्ट शेवटचा नंबर होऊन गेला. साधं सरळ काम होतं महाराजांचं. ज्याने सांगितलं पटून जायचं बरं का. सगळ्यात शेवटचा नंबर होऊन जायचा. दर्शन रांग सुरू झाली. पहिला विद्यार्थी गेला, गुरूंच्या चरणावर मस्तक टेकवलं. गुरूंनी जवळ बोलवायचं, प्रत्येकाच्या डोक्यावर हात फिरवायचा, कोणाला पुस्तक द्यायचं, कोणाला गळ्यातली माळ द्यायची, कोणाला कापड द्यायचं, कोणाला कमंडलू द्यायचं. प्रत्येक विद्यार्थ्याला क्षेमकुशल विचारायचं. असा एक विद्यार्थी जात होता, एक विद्यार्थी जात होता. बाहेर असणारा एक विद्यार्थी मात्र डोळ्यात पाणी आणून आपल्या गुरूंच्या भेटीसाठी तडमडत होता आणि आत असणारे गुरु सुद्धा आपल्या लाडक्या लेकाला भेटण्यासाठी त्यांची मनामध्ये घालमेल सुरू होती. केव्हा येईल माझा लाडका विद्यार्थी, केव्हा येईल माझा लाडका विद्यार्थी. एक विद्यार्थी जात होता, एक विद्यार्थी जात होता. 3-4 तास होऊन गेले. 3-4 तास होऊन गेले. महात्म्यानं पाणी सुद्धा घेतलं नाही, रांग सुद्धा सोडली नाही, लघुशंकेला सुद्धा गेले नाही. नजर गुरूंवरच होती. गुरूंची भेटीची आस लागलेली होती. एक विद्यार्थी एक विद्यार्थी आणि आला बा तो समय आला, आनंदाचा समय आला. सगळे विद्यार्थी संपले आणि महाराजांचा नंबर आला. महाराजांचा नंबर आला आणि धावत धावत गेले. संध्याकाळी गाय रानातून फिरून आल्यावर वासराकडे धावते ना,
बस त्याच पद्धतीने धावत धावत केले, गुरूंच्या चरणावर नतमस्तक झाले आणि या नेत्रातील जलाने गुरूंच्या चरणाला अभिषेक केला. गुरूंनी जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. म्हणे सांदीपनी कसं काय चालू आहे बेटा तुझं? म्हणे बाबा परिस्थिती माझी गरिबीची आहे, पण तुम्ही सांगितलेले सगळे नियम आजही पाळतो, आजही हरिपाठ करतो, आजही काकडा करतो, आजही 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचतो, एक अभंग वाचतो, एक गीता वाचतो, तुम्ही सांगितलेले सगळी कर्म करतो. परिस्थिती गरिबीची आहे, पण तुम्ही सांगितलेले नियम आजही मी पाळतो. बराच वेळ गप्पा केल्या महात्म्यांनी, गुरूंनी आपल्या लाडक्या शिष्याशी. आणि असं मागे बघितलं, आपल्या लाडक्या शिष्याला द्यायला एकही वस्तू शिल्लक नव्हती, सगळ्या वस्तू संपून गेल्या होत्या. गुरूंचे डोळे भरून आले. म्हणजे माझा सगळ्यात लाडका विद्यार्थी आणि याला देण्यासाठी काहीच नाही. इकडे तिकडे बघायला लागले. गुरूंच्या मनातला भाव सांदीपनीने ओळखला. म्हणजे बाबा मला वस्तूची अपेक्षा नाही, एखादी वस्तू प्राप्त व्हावी, म्हणून तुमच्या भेटीसाठी मी आलेलो नाही. तुमचं दर्शन मला व्हावं, तुमचं दर्शन मला घडलं, भगवंताचं दर्शन मला घडलं. मी वस्तूच्या अपेक्षेनं तुमच्याकडे भेटण्यासाठी आलेलो नाही. गुरूंनी जवळ बोलवलं, डोक्यावर हात ठेवला. म्हणजे सांदीपनी काही काळानंतर द्वापार युग सुरू होणार आहे. सांदीपनी ऋषींच्या गुरूंचे शब्द आहेत बरं का. नाही सांदीपनी बेटा, काही काळानंतर द्वापार युग सुरू होणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मानव शरीरामध्ये अवतार घेणार आहे. पुढे ते शिक्षणासाठी जातील. ज्या गुरुकुलामध्ये जातील त्या गुरुकुलाचा कुलगुरू तू राहशील. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं गुरु होण्याचं भाग्य तुला प्राप्त होईल. गुरूंनी आशीर्वाद देऊन टाकला. गुरूंनी आशीर्वाद देऊन टाकला. मायबाप डोक्यावर हात ठेवला आणि यथावकाश तो दिवस आला. मायबाप काळ सरकत राहिला. एका गुरुकुलामध्ये महर्षी सांदीपनी अध्यापन करत होते आणि गुरूंच्या शब्दाची त्यांना स्मरण होतं. आणि एक दिवस सकाळी उठले. सूर्य नेहमीपेक्षा मोठा दिसत होता. मायबाप अंगावर रोमांच उभे राहत होते. डोळे त्यांचे भरून येत होते. आज असं काय होतंय मला? सुगंध दरवळत होता आजूबाजूला. काय होतंय? गुरूंना काही समजत नव्हतं. महर्षी सांदीपनींना काही कळत नव्हतं. आज असं काय होतंय मला? आज असं काय होतंय मला? एक लहानसा मुलगा धावत आला. पण गुरुवर्य 2 जण तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे. एक सावड्या वर्णाचा, एक गौर वर्णाचा आहे. अंतर्ज्ञानाने जाणलं हे भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम दादा आहेत. म्हणजे लवकर बोलव बाबा त्यांना. त्यांच्या भेटीसाठीच हा देह धरून ठेवलेला आहे. पटकन त्यांना बोलवण्यात आलं. 2 जण आश्रमामध्ये आले. दरवाजाच्या समोर उभे. सांदीपनींनी दोन्ही हात जोडले आणि दोघांच्या चरणावर हे मस्तक टेकवणार होते. तेवढं अशी दोघांनी लगबग केली आणि महर्षी सांदीपनींच्या चरणावर मस्तक टेकवलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादांनी दोघांना उठवलं, छातीशी लावलं आणि इतकं रडू आलं महर्षी सांदीपनींना. आपल्या गुरूंचं स्मरण झालं. म्हणे गुरुवर्या काय माझ्या जीवनामध्ये सेवा घडली, काय माझ्या माझ्या गुरूंची अल्प सेवा घडली. परिणाम स्वरूप या विश्वामधला सगळ्यात भाग्यवान माणूस मी. या विश्वामधला सगळ्यात भाग्यवान माणूस मी. सगळं विश्व त्या परमात्म्याला शोधण्यासाठी धावपळ करतं आणि मी जगातला पहिला भाग्यवान माणूस. तो जगाचा परब्रह्म स्वतःहून मला भेटण्यासाठी आले. विठ्ठला गुरुसेवेचं काय पण सांगू माझ्या, गुरुसेवेचं काय पण सांगू. नित्य अध्ययन करतो, ग्रंथाचं अध्ययन करतो. त्या गुरूंचं नाव शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण गुरूंचं नाव मला काही त्या ग्रंथामध्ये सापडलं नाही. पण त्या गुरूंच्या आशीर्वादाची ताकद एवढ्या दिवस होऊन गेले. भाडवणी मधल्या इतक्या लोकांना त्या गुरु महर्षी सांदीपनींचं नाव आज सुद्धा स्मरण आहे. गुरूंच्या सेवेचं काय पण सांगू. स्वामी गाज गुरु भक्ती, स्वामी गाज गुरु भक्ती,
गुरूंची सेवा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची सेवा आहे. कीर्तन आवडलं नाही तुम्हाला काही हरकत नाही. 2 वाक्य मात्र एवढी तुमच्या कायमस्वरूपी अंतःकरणामध्ये लक्षात असली पाहिजे. कोणती वाक्य ती? पानी में डूबे तो मृत्यू निश्चित है, पानी में डूबे तो मृत्यू निश्चित है, गुरु भक्ति में डूबे तो मुक्ती निश्चित है. विठ्ठला श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. एक उपमा देतात अभंगाच्या दुसऱ्याचा. राजाची कांत काय भिक मागे, राजाची तुमच्याशी अजून संवाद साधायचा होता, पण खूप काटा थांबायला सांगतो. देवराम गणपत रोहकले यांच्या सहस्रदर्शनानिमित्तानं हा कार्यक्रम आहे. सहस्रचंद्र दर्शन सोहळा हा कोणाचा होतो मायबापू सांगू तुम्हाला? तुम्हालाही माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याने पौर्णिमेच्या 1000 रात्री बघितलेल्या आहेत आपल्या नेत्रांनी, त्याचा हा सोहळा साजरा करतात. ज्याने पौर्णिमेच्या 1000 रात्री बघितलेल्या आहेत. आता मोबाईल आहे तुमच्याकडे, हिशोब करून बघा. म्हणजे सोप्या शब्दामध्ये ज्याचं वय 82 ते 84च्या दरम्यान, त्याचा हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करायचा असतो. बरं, का साजरा करायचा? तर आपल्या येणाऱ्या पिढींना कळावं की आपल्या ज्येष्ठांचा सन्मान कसा करावा, आपल्या वाडवडिलांचा सन्मान कसा करावा, याच्यासाठी त्यांच्यासाठी हा सोहळा करायचा असतो. आणि आमचे देवराम काका अतिशय भाग्यवान व्यक्ती आहेत बरं का. देवराम काका अतिशय भाग्यवान व्यक्ती आहेत. का? कारण त्यांची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. माझ्यापेक्षा परिस्थिती अतिशय साधारण होती, परंतु बाबांनी अतिशय कष्ट करून आपल्या जीवनामध्ये जे कष्ट केलं, आयुष्यभर इमानदारी इतबारे आपला संसार केला. आमच्या काकूंनी त्यांना गोड रीतीने संपूर्ण ताकदीने साथ दिली, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आज आनंदी आनंद आहे. आणि त्यांच्या जीवनामधली सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे परमस्नेही गणेश बापू आहेत बरं का. गणेश बापूंनी आपल्या पुत्राची सगळी कर्तव्य अतिशय 100% पूर्ण केली. बरेचसे नोकरीवाले लोक मी माझ्या जीवनामध्ये बघतो, नोकरीला लागल्यानंतर त्यांच्याकडे पैसे आल्यानंतर पहिलं काम करतात, आपल्या कुटुंबापासून लांब जातात, आपल्या कुटुंबापासून लांब जातात. पण आमच्या मित्राने इतक्या सगळ्या लांब लांब फिरून सुद्धा आपल्या आई वडिलांजवळच थांबले. एवढे दिवस त्यांचं आज त्यांचं वय 49 वर्ष वय आहे. आज त्यांचं वय 49 वर्ष वय आहे.
ते नांदेडला होते तेवढा काळ सोडला आणि नागपूरला होते तेवढा काळ सोडला. तो काळ सोडून आपल्या आईवडिलांच्या दर्शनाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये एकही दिवस गेला नाही. ते जमीन करणं